गोल्डी साहेबांकडे आली आणि त्यांनी सांगितलं, की ह्या वेळेचं जर का तुम्हाला बेस्ट डिरेक्टर म्हणून अवॉर्ड हवा असेल, तर तुम्ही आम्हाला ₹50,000 द्या, तर आम्ही तुम्हाला बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड देतो. तर गोल्डी साहेबांनी सांगितलं, की मला अवॉर्ड नको. मी अवॉर्डसाठी चित्रपट बनवत नाही आणि तुम्ही मला नाही अवॉर्ड दिलं तरी हरकत नाहीये. तर पण तुमच्या या लिस्टमध्ये आता जे नॉमिनेटेड दिग्दर्शक आहेत, त्या लिस्टमध्ये कोण-कोण आहेत? आता त्या लोकांनी नावं सांगितली, की अमका आहे, तमका आहे. त्या दिग्दर्शकाचं पण नाव आहे. हा पण नॉमिनेट झालेला आहे, तो नॉमिनेट झालेला आहे. ती कमिटी बाहेर गेली, घराच्या बाहेर गेल्यानंतर गोल्डी साहेबांनी त्या दिग्दर्शकांना फोन करून सांगितलं, की माझ्याकडे आता ही कमिटी आली होती आणि त्यांनी असं-असं माझ्याकडे 50,000 ची मागणी केली. ती तुमच्याकडे पण येईल. तर तुम्ही करायचं की नाही हे करा. पण ज्याला अवॉर्ड मिळेल ना, ते कळेल लोकांना, की ह्यानी ₹50,000 दिलेले आहेत म्हणून. त्याशिवाय त्याला अवॉर्ड दिलं जाणार नाही. आता हे सगळं सांगितल्यानंतर ती बाकीची मंडळी सुद्धा घाबरली. म्हणजे ज्यांना पैसे देऊन अवॉर्ड घ्यायचं होतं, त्यांना सुद्धा अशी भीती वाटायला लागली, की हे बरोबर आहे आपल्याला अवॉर्ड मिळाला तर आता ही गोष्ट सगळीकडे अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये होईल, की याला अवॉर्ड मिळालाय म्हणजे याने पैसे घेतलेले आहेत.